काँग्रेस खासदार राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार। महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची एक बैठक घेणार। महाराष्ट्रात काँग्रेसची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित। एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। पक्षचिन्हासंदर्भात उद्या पुन्हा सुनावणी होणार। कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची पिसं काढली। निवडणूक आयोगाचा प्रत्येक टप्पा कसा चुकलाय हे सिब्बल यांनी सफाईदारपणे मांडलं। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। ओबीसी आहेत म्हणून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना टार्गेट करणं हे योग्य नाही। जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर, बावनकुळेंनी कुणाचेही दाखले रद्द करण्याचे आदेश दिले नाही, फडणवीसांनी केलं स्पष्ट। संविधानाने हक्क दिले त्याप्रमाणे जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या। आता जबाबदाऱ्या पार पडण्याची वेळ आलेली आहे। तर पुण्याच्या भाजपच्या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांचं आवाहन। आता घराघरात भवानी तलवार ठेवा। अहिल्यानगरमधील धीरज परदेशीच्या हत्या प्रकरणावरून जैन मुली निलेश चंद्र यांचं वादग्रस्त वक्तव्य। गडचिरोलीमधील सर्पदंशामुळे झालेल्या मुलींच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांचा संताप। आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश। शासकीय अनुदान घेत असून देखील सुविधा देत नसल्यामुळे संतापले। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची उचलबांगडी। नरेंद्र पाटलांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल। संभाजीनगरच्या वाळुंजमध्ये बजाज ऑटो प्लांट समोर प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। 3 वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा डिग्री दिली नाही, विद्यार्थ्यांचे आरोप। अमूल सारख्या नामांकित कंपनीच्या नावानं बनावट पिशव्यांच्या कारखान्यावर छापा। तर 4 जणांना करण्यात आली अटक। एकूण 10 लाखांपेक्षाही जास्तचा मुद्देमाल जप्त। दुधात अस्वच्छ पाण्याची भेसळ सुद्धा निदर्शनास। मुंबईत गणेशोत्सवामध्ये वन विंडो क्लिअरन्समध्ये वाहतुकीची आणि पोलिसांची मिळणार परवानगी। तर मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांना मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं आवाहन। जालना आणि चिपळूणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत। शाळा सुटल्यानंतर घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांवर श्वानांचा हल्ला। तर जालन्यामध्ये कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 10 वर्षाचा मुलगा गंभीररीत्या जखमी। बुलढाण्यामध्ये राजकीय विरोधकांना कंटाळून सरपंचाची आत्महत्या। आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ झाला व्हायरल। राजीनाम्यासाठी आपल्याला त्रास देत असल्याचा सरपंचाचा आरोप।